अजय स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे अल्पेश यश आलाय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर महत्त्वाचा खेळाडू आहे जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय. यश एक ऑलराऊंडर खेळाडू ज्याच्या खांद्यावर दारोमदार दिली आहे पहिल्या षटकाची गोलंदाजी करण्याची. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक. रॉयल स्पोर्ट्स हा त्यांचा एक स्वतःचा ब्रँड आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं अगदी विशेष सहकार्य यश यांनी सुद्धा दिले आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये येत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत ज्या ठिकाणी तुषार स्पोर्ट्स भाऊसे आणि विपक्षमध्ये नेवरे 11 संघ दोन्ही टीमचा कॅप्टन आपण आयोजन समिती संपर्क साधायचा आहे. मॅचला सुरुवात पहिला बॉल घेऊन यश. पहिलाच बॉल त्यावर केलंय आक्रमण. यशला दाखवलंय पहिल्या चेंडूवर आसमान. बॉलला फेकलंय मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्यावरनं सीमा रेषा पार. बाबा चषक 2026 मॅच क्रमांक 3 चा पहिला धमाका षटकार. यश आलाय पहिल्या ओव्हर करता आणि यशचं अगदी आपल्या स्वॅगनं स्वागत केलंय. चंगी स्वागत ते इथे आपल्याला पाहायला मिळते. एक गगनचुंबी प्रहार पहिल्याच बॉलवर तो आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार चौकार त्यांची आतिषबाजी जे प्रत्येक प्रेक्षकाला पाहायला आवडते आणि त्या षटकार चौकारांची आतिषबाजी जी मैदानाच्या आतनं सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. यश त्याच्या विरोधामध्ये हात खोललेले आपण पाहत आहे. इथे मात्र बॅटची कडा घेतली. बॉल तिथे गॅपमध्ये गेला. वेगानं जातोय चेंडू. चेंडू मागे क्षेत्ररक्षक तो धावत असताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या रन करता तिथे कॉलिंग आहे. 2 धावा तिथे सुरक्षित त्या पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकार असताना जाऊन पोहोचते येते. एकंदर 8 या आकड्यावर 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यानंतर धाफलकावर 8 ही धावसंख्या लागत असताना आपण पाहताय. चांगला बॉल आहे यावेळेस. तेज तर्रार पेज जनरेट करणारा बॉल. विकेट किपर कडनं चुकी झाली. त्यानंतर डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केला. तिथे 1 रन ती पळून पूर्ण केली गेली. प्रचंड वेगानं दौड ती पाहायला मिळाली. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 9 ऑन बोर्ड. 9 ही धावसंख्या धाफलकावर आहे. यश चांगली गोलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षकांनी साथ देणं ते तेवढंच महत्वाचं आहे. बाबा चषक या विभागातील प्रत्येक टीमनं स्वप्न पाहिलंय की या स्पर्धेत आम्हाला क्वालिफाय व्हायचंय. आपल्या या विभागाच्या सन्माननीय या स्पर्धेमध्ये आम्हाला पुढे यायचंय. चांगला बॉल आहे. तेवढा चांगला फटका आहे डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. क्षेत्ररक्षक घेतोय वेगानं. जोपर्यंत बॉलवर तिथे झेपावला चेंडूला फील्ड केलं. 1 रन त्यावर समाधान मानावं लागलंय. लॉंग ऑफ घेतलाय. त्यानंतर जर आपण पाहिलं तर थेट काऊ कॉर्नरच्या जवळपास क्षेत्ररक्षक आहे. एक डिस्टन्स आहे 2 क्षेत्ररक्षकांमध्ये. त्याला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता मात्र तिथे एकच रनवर समाधान मानावं लागतंय. कमी गतीने टाकलाय. तिथे बॅटची कडा घेतली. फ्लाइंग स्लीप मध्ये गेला क्षेत्ररक्षक. त्याच्याकडनं थोडीशी चुकी झाली. 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. क्षेत्ररक्षणाचा दर्जा आम्ही नेहमी म्हणतो ना की तुमच्या टीममध्ये चांगले फलंदाज चांगले गोलंदाज जरूर असावेत मात्र 2-3 असे क्षेत्ररक्षक असावेत त्यांच्याकडनं कधी झेल सुटत नाही. जे कधी फंबल करत नाही. तशा पद्धतीचे क्षेत्ररक्षक ते तुमच्या टीममध्ये असणं गरजेचं आहे. कारण हे क्षेत्ररक्षक जरी रन्स बनवत नसले तरी हे रन्स वाचवतात. हे गोलंदाजी करत नसले तरी विकेट्स मिळवून देतात. त्यामुळे क्षेत्ररक्षक हा खूप महत्वाचा भाग आहे क्रिकेटच्या मैदानामधला. यावेळेस मात्र हा बॉल ऑन साईडला तिथे जमिनीशी संलग्न खेळला. क्षेत्ररक्षकांना जोपर्यंत उचललं तिथे 1 रन ती धाफलकावर जोडली. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय. पहिल्या ओव्हर नंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर विदाउट लॉस पहिल्यांदा बॅटिंग करत असताना टीम तिळगाव 12 या आकड्यावर जाऊन पोहोचली. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता पहिलं बंधनकारक षटक या ठिकाणी शुभागमन झालं. आपण पाहतो ज्या व्यक्तिमत्वाने आतापर्यंत जेव्हा जेव्हा बाबा चषकाचं आयोजन झालं त्या वेळेला त्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टची सेवा आम्हाला पुरस्कृत ज्यांनी केली आहे. सन्माननीय भाऊसे गावचे उद्योजक अमितजी गोदळे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांच्या सोबतीने याच बाबा ग्रुपचे सदस्य संकेतजी कापरे या ठिकाणी उपस्थित. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत सुस्वागतम.
स्वागतम सुस्वागतम. धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 धावा या राफलकावर आहेत. नयन गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे गोलंदाज नयन त्याच्या वतीनं मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक, ज्यामध्ये थोडंसं फंबल ते आपल्याला क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. मात्र अगदी चांगल्या धावसंख्येमध्ये ते षटक यशनं संपवलं. एक षटकार त्याच्या विरोधात डावाच्या सुरुवातीला पहिल्याच बॉलवर आला, मात्र त्यानंतर आपल्या चांगल्या मारावर ठाम राहिला, योग्य टप्प्यावर गोलंदाजी केली आणि फलंदाजांना शांत केलं. स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय अल्पेश. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय, उंची जास्त लांबी कमी, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय झेल आणि संपवलाय अल्पेशचा खेळ. विकेट क्रमांक 1, पहिला झटका, टीम तिळगावला, अल्पेश बाद. इथे मात्र विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज सचिन ते मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलेत. बघूया कशा पद्धतीने खेळ सचिन यांच्या वतीनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक जुना जाणता खेळाडू आहे सचिन सुद्धा, खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवण्याकरता प्रचलित आहे आणि इथे तो त्याचा चांगला खेळ त्याला मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावा लागेल. टीमच्या हितार्थ अगदी चांगले फटके मैदानाच्या आतनं पेशकश करावे लागतील, तर एक चांगली ठोस धावसंख्या उभी राहू शकते. पूर्वार्धामध्ये जेव्हा तुम्ही बॅटिंग करता ना, तेव्हा एक चांगल्या टोटलच्या दिशेने वाटचाल करणं ते गरजेचं आहे. इथे मात्र बॉडी लाईनवरचा बॉल हवेमध्ये उडाला आणि सरळ फ्लाइंग स्लीप मध्ये जाऊन विसावलाय. विकेटचं पतन ते होत असताना पाहायला मिळत आहे. सचिन त्यानं तिथे स्वतःहून बोट आकाशाकडे उंचावलंय आणि म्हटलंय मी झालोय बाद. विकेट येते, खेळाडू बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता भावेश त्याला प्रचारण केलं गेलंय. बघूया भावेश त्याचा खेळ तो मैदानाच्या आतनं कशा पद्धतीने रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंगची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन जरूर आल्या, विकेट तिथे गमावली नव्हती. मात्र दुसऱ्या ओव्हरची सुरुवात जशी झाली, इथे लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट्स त्या संपादित होत असताना पाहायला मिळतात. इथून हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज नयनला. बघूया आपली विकेटची हॅट्रिक काय इथे नयन संपादित करेल. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या स्टेवर राहिलाय. वाईटचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 13. अभि सावंत जे सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, एक उत्कृष्ट खेळाडू. त्यानंतर आता सध्या जर आपण पाहिलं तर पंच आणि त्याबरोबरच शहापूरमधनं जो तालुक्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतो त्याचे अगदी मेंटॉर सुद्धा आहेत. यावेळेस मात्र फटका तो फसलाय, बॉलच्या बॅटच्या वरच्या अंगाला लागला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते एकंदर 14 या आकड्यावर. इथे मात्र अपील ती आपल्याला पाहायला मिळाली. पंचांवर कुठलाही प्रभाव त्या अपीलचा नाही आहे. एक निर्धाव चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदर 4 चेंडूचा खेळ तो या ओव्हरमधला आत्तापर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्रॉंग अपील होती तिथे आपल्याला पाहायला मिळाली, मात्र दोन्ही पंच त्यांच्यावर प्रभाव तो टाकू शकले नाही आणि त्यामुळे तिथे एक डॉट बॉल तो अधोरेखित होत असताना आपण पाहिलाय. 4 चेंडूचा खेळ तो आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. चांगला बॉल आहे. पुढेच एकदा तिथे थोडासा आखूड टप्पा ठेवला, त्यामधनं चेंडूला अनपेक्षित बाउन्स दिला. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेलाय.
निर्धाव चेंडूची हाताळणी ती सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते. नयन गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय, मात्र मॅचचं चित्र पूर्णपणे त्यानं बदलवून सोडलंय. 2 विकेट आणि 2च धावा या ओव्हरमध्ये त्यानं खर्च केल्यात, त्यामध्येही एक वाईटचा समावेश आहे. शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाज नयन त्याच्या वतीनं हाताळला जाईल. समोर अजय स्ट्रायकर एंडकडे येत 6 बॉल फेस केलेत, त्यामध्ये 10 धावा त्याने बनवल्यात. एक षटकार त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाला होता डावाच्या अगदी सुरुवातीला, मात्र सध्या स्ट्रगलमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतात फलंदाज अजय. इथे मात्र ऑनसाईडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, जोपर्यंत बॉलला फील्ड करेल 1 रन ती कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न रोखला गेलाय, कारण प्रॉपर थ्रो, पॅरलल थ्रो तो पाहायला मिळाला आणि तिथे खूप चांगलं कलेक्शन ते यशच्या माध्यमातून पाहायला मिळालं. ओव्हर झाली आहे समाप्त. 2 ओव्हरचा खेळ, तदनंतर धाफलकावर धावसंख्या लागली गेली आहे 15. तिसरं षटक प्रगतीपथामध्ये येणार आहे. कोण गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय ते पाहण्याआधी एकदा जाऊया डीजे कडे. दोन ओव्हरनंतर धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा 2 विकेटच्या पतनानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सुमित आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता बघूया कशा पद्धतीने मारा इथे तो पाहायला मिळतोय. इथे मात्र कट केलाय खूप चांगल्या पद्धतीने. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं, थांबवणं थोडंसं कठीण आहे. प्रचंड वेगानं बॉल जातोय सीमा पार. अगदी दर्जेदार स्क्वेअर कट तो इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 4 हे बघा ऑफस्टम्पच्या बाहेरचा हा बॉल अचानक आत आला, मात्र योग्य वेळी तिथे चेंडूच्या रेषेमध्ये आला आणि त्यानंतर एक दर्जेदार कट शॉट तो इथे आपण पाहिलाय. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झालाय. या 4च्या मदतीनं धावसंख्या त्यामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये मैदानाच्या आतनं शांतता जरूर होती, मात्र ती शांतता होती वादळापूर्वीची हे सांगत असताना बॅटर अजय यावेळेस चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडतोय, चौकारामध्ये परावर्तित करतोय. धावसंख्या 19, 2.1 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज समित त्याच्या समोर अजय त्याला आपण स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना पाहताय. गेम थोडंसं स्पीडअप ठेवावं लागेल. पुन्हा एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर शफल होताना कट करण्याचा प्रयत्न, मात्र ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर, त्यामुळे पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. अगदी दुसऱ्या गल्लीमध्ये टाकलेला हा बॉल असं म्हणावं लागेल. धावसंख्या 20 आहे. बाबा चषक 20-26 चा थरार जल्लोष तो आपण सर्वजण एन्जॉय करतोय. आजपासून सुरुवात झालाय. इथनं पुढे 6 दिवस हा क्रिकेटचा सप्ताह तो आपल्याला पाहायला मिळेल. यस, या ठिकाणी सन्माननीय भाऊसाहेब गावते उद्योजक बलिरामजी गोदळे यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. विनंती आहे की आपण मुख्य मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. धावसंख्या 20, 2.2 चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. सुमित ज्यांना सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहता, एक वाईट टाकला, मात्र त्याची व्याजासहित परतफेड केली. एक चांगल्या टप्प्यावरचा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये नेला. एक डॉटच्या स्वरूपानं चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा सुमित. इथे मात्र अजयनं बॉलला कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, जोपर्यंत बॉलला फील्ड केलं दुसऱ्या रन करता प्रयत्न आहे, कारण थोडंसं दूरचा प्रवास होता. चेंडूच्या 3ऱ्या धावे करता प्रयत्न आहे आणि इथे अलगद फेकी केली, त्याचा फायदा मिळाला. 3 रन तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट ती आपल्याला पाहायला मिळाली. अगदी विकेटच्या मध्ये जर आपण पाहिलं तर तो हरणाचा वेग या दोन्ही फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी प्रचंड वेगानं विकेटच्या मध्ये धावताना पाहायला मिळालं आणि त्यामुळे या 3 धावा त्यांना पळून पूर्ण करता आल्या. धावसंख्या 23 आहे. श्री गणेश मोहिली ज्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर तो सार्थकी लागलाय, कारण मॅच बॅलन्स स्थितीमध्ये आहे. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळत होता. पुन्हा एकदा बॉलला मिड विकेट कडे खेळलाय. दुसऱ्या करता कॉल आहे, फेकी आलाय, धोका आहे का, तर तिथे हो, बोट आकाशाकडे गेलंय. अजयला तंबूकडे जावं लागेल. विकेटचं पतन, भावेश त्याच्या विकेटचं पतन झालंय. भावेश बॅक टू द डगआउट.
23-2 अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट गेल्यात कारण नुकताच भावेश जो रनआउटच्या माध्यमातून बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन त्याही बॉलवर आली. एकंदर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ, त्यानंतर 24 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. मोहन ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आत धाडले गेले. पाणी मेसेज दोन्ही आलाय मैदानाच्या आतमध्ये. मात्र चर्चा शॉर्ट बट स्वीट ती करावी आणि या डावाला पुन्हा एकदा सुरुवात करावी. सुमित गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे नोचा इशारा आलाय. बॉल तर अगदीच गुणवत्तापूर्ण होता. मला वाटतं तिथे स्क्वेअर लेग पंचांच्या मागे अगदी 3 खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या या चुकीमुळे नोचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये काही त्रुटी होत्या. कर्णधाराचं काम असतं हे की क्षेत्ररक्षण त्याने कशा पद्धतीने सजवलंय, त्याने क्षेत्ररक्षकाला कुठे सेट केलंय, या सर्व गोष्टी तपासून मॅच सुरू ठेवणं हे कर्णधाराचं प्रमुख काम असतं. म्हणूनच असं म्हटलं जातं ना, कर्णधार हा सामन्यामधला सर्वात महत्त्वाचा खेळाडू असतो, ज्याला सरसेनापती म्हटलं जातं. उगाच म्हटलं जात नाही. या युद्धात काय घडतंय, कशा पद्धतीने घडतंय, हे युद्ध कशा पद्धतीने लढलं जावं, या सर्व गोष्टी जो तपासतो ना, तो सरसेनापती. चांगला बॉल फुलर लेन द बेस्ट वेपन. त्याच फुलर लेनच्या अस्त्राचा वापर केला. बॉलला विकेट किपर यशच्या हातामध्ये नेला. एक डॉट बॉल तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 25 3 विकेटच्या पतनानंतर 2.5चा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. इथे मात्र चांगला चेंडू आहे, थोडासा खाली राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये गेला. डॉटच्या स्वरूपाने चेंडू येत असताना पाहायला मिळाला. नुकता आपण कर्णधाराबद्दल म्हटलं. कर्णधार आपल्या ग्रामीण भागात जर आपण टीम पाहिलं ना, तर एक टीमचे 5 कर्णधार, म्हणजे मैदानात उतरला की ज्याचा तो आपली क्षेत्ररक्षण सेट करण्याचा प्रयत्न करतो. ग्रामीण भागातली सर्वात मोठी शोकांतिका आहे. तिथे जो तो आपल्या परीनं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करतो. मात्र खरं तर क्रिकेटची टीम आहे ना, ती त्यामधला एक कर्णधार आहे. तो फक्त टॉस करता नसतो, त्याच्या हातामध्ये तो सामना असायला हवा. कारण त्यानं लावलेलं क्षेत्ररक्षण, त्यानं त्यावेळेस त्या सिच्युएशनला दाखवलेला एखाद्या खेळाडूचा विश्वास, तो विजयाचं कारण बनून जातो. त्यामुळे कर्णधारपद हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटच्या मैदानातलं. 3 ओव्हरचा खेळ झालाय. धावसंख्या 25. 3 विकेटच्या पतनानंतर अजूनही शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. रिस्पेक्ट या खेळामध्ये खूप महत्त्वाची आहे आणि ती रिस्पेक्ट कर्णधाराची प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. चला, वेळ कमी घ्या यश, लगेचच मॅच सुरू करा. पुढच्या गोलंदाजाला लगेचच आपल्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर सेट करायचे. सध्या धाफलकावर 25 लागल्यात. 3 ओव्हरचा खेळ समाप्ती यंती. पहिल्या फेरीच्या 7 मॅचेस त्या 4 ओव्हरच्या आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. त्यामुळे इथे जास्तीचा वेळ कुठल्याही टीमने घेऊ नये हीच विनंती आहे. श्री गणेश मोहिली आणि त्यांच्या विरोधात तिळगाव असा एक सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहे, ज्यामध्ये श्री गणेश मोहिली ज्यांनी नाणेफेकीचा कौल तो जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर स्लॉक ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता कल्पेश त्याच्या खांद्यावर इथे विश्वास दर्शवलाय. बघूया कल्पेश त्याची गोलंदाजी कशी असेल, कशा पद्धतीने इथे तो मारा करेल, रोखण्याचा प्रयत्न करेल की त्याच्या विरोधात धावसंख्येची लयलूट ती केली जाईल. विचार तर तो हाच करून आलाय की आपल्या प्रत्येक गोलंदाजानं ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, मलाही त्याच टप्प्यावरची गोलंदाजी करायची आहे, रोखायचं आहे, बंदिस्त ठेवायचं आहे. मात्र तुम्ही विचार करता तसं प्रत्येक वेळी होईलच असं नाही. क्रिकेटचा खेळ जो 2 प्लॅननं चालतो. पहिला प्लॅन जो तुम्ही ठरवलाय त्यानुसार मैदानातनं खेळ होणं. मात्र तुमच्या विरोधात जर परिस्थिती गेली तर त्या परिस्थितीत एक वेगळा प्लॅन बी तोही तुमच्याकडे रेडी असणं गरजेचं आहे. हा खेळ जर तुम्हाला जिंकायचा आहे, हा अद्भुत खेळ आहे क्रिकेटचा, जिथे कोणी एक राजा नाही आहे, जिथे राजत्व बदलतं, त्या खेळाचं नाव म्हणजे क्रिकेट. यावेळेस चांगला बॉल तिथे वेगानं हाताळला. यस्टनच्या वरनं हा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. कुणी एक टीम या खेळावर आत्तापर्यंत आपली हुकूमत गाजवू शकला नाही. वेस्ट इंडिज संघ ज्यानं खूप जास्त हुकूमत गाजवण्याचा प्रयत्न केला,
त्यांना तोडीसतोड ऑस्ट्रेलियाचा संघ आला. त्या ऑस्ट्रेलियानं खूप जास्त हुकूमत गाजवण्याचा किंवा माज दाखवण्याचा प्रयत्न केला. भारतीयांनी चोख प्रत्युत्तर दिलं. सध्या भारतीय संघाचं वर्चस्व आहे. त्यामुळे कुणी एका टीमचं वर्चस्व या खेळावर कधीच राहिलं नाही. व्हाईटचा इशारा आलाय. पंचवटी एक्सप्रेस सुसाट धावली आहे. व्हाईट प्लसच्या टोटल 5. योग्य निर्णय तिथे. लेगबायचा इशारा. 1 रन ती धाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 31 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. शेवटचं षटक म्हणजे तिथे जे काय मिळतं ते लाटण्याचा प्रयत्न असतो फलंदाजांचा. म्हणूनच म्हटलं जातं ना, हे शेवटचं षटक आहे. तिथे फलंदाज ना आव देखता है ना ताव, बस जो मिले सो उसे खाव, ही एकच रणनीती आपल्याला त्याची पाहायला मिळते. अगदी जे मिळेल ते लाटण्याचा प्रयत्न असेल. सध्या धाफलकावर धावसंख्या 31 आहे. 3 विकेटच्या पतनानंतर आपटून टाकण्याचा प्रयत्न केला. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर राहिलाय. पुन्हा एकदा इट्स अ नॉन प्लेबल. वाईडचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्या त्यामध्ये होती वाढ. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर होता. फलंदाजानं थोडा काळ तिथे इरादा दर्शवला होता की रेंजमध्ये असेल तर ऑफस्टम्पच्या डोक्यावरनं खेळेन. यावेळेस मात्र फटका तो चांगला. बिटवीन द गॅप. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॉल जाईल सीमा रेषा पार. बाबा चषकचा कडक स्ट्रोक. चौकार 4. फटका होता. बॅटच्या अगदी खालच्या अंगाला लागला होता. मात्र तिथनं अगदी योग्य तेनं बॉलला सीमारेषेच्या पलीकडे नेलं. चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या 36. 3.3चा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. नेक्स्ट मॅच बोर्ड टीम कॅप्टन आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. या 4 ओव्हर नंतर आपल्यामध्ये केली जाईल नाणेफेक. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या आघाई परिसरातील दर्जेदार खेळाडूंचे संच आज या बाबा चषकच्या माध्यमातून आपलं नशीब आजमावतायत. आपलं कसब कला कौशल्य दाखवतायत. क्रिकेटमधले सुप्त कलागुण जे आहेत त्यांना प्रदर्शित करण्याची एक चांगली संधी बाबा चषकने दिली आहे. यावेळेचा बॉल बॅटची कडा घेतली. पॉईंटच्या जवळपास गेला. तिथे क्षेत्ररक्षकानं चुकी केली. त्या चुकीचं भुगतान करावं लागलं. 2 रन तिथे इझिली कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेकरता प्रयत्न तो नसेल, मात्र आता असेल. चुका त्या चुकांना सुधारत खेळावं लागेल. तुम्ही मैदानाच्या आतनं चुका कराल तर मग त्याचं भुगतान ते तुम्हाला जरूर करावं लागेल. इथे जर आपण पाहिलं तर त्या चुकीचं भुगतान करावं लागतंय. 3 रन त्या धाफलकावर जोडल्या गेल्या. ज्या तिहेरीच्या मदतीनं धावसंख्या 39 ऑन बोर्ड. 39 लागल्यात. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र जोरकास मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये तिथे कनेक्शन नाही आहे. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल. त्यावर आक्रमकतेची भूमिका फलंदाजाला बजावावी लागेल. राऊंड विकेटनं गोलंदाजी करतोय. एक अँगल क्रिएट करतोय आणि त्याच अँगलनं फलंदाजाला त्यानं बीट केलंय. आणखी एकदा खाली राहिलेला सबमरी बॉल. एखादी पाणबुडी ज्या पद्धतीने आपलं मार्गक्रमण करते अगदी तसा हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव बरोबरच हा पूर्वार्धाचा खेळ, हा पूर्वार्धाचा डाव इथे संपला. 39 लागल्यात. 40चं लक्ष आहे. 40 कशा पद्धतीने बनवलं जातील की रोखलं जाईल ते उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी जाऊया टॉसकडे. यस, या ठिकाणी आपण माधवजी माळे उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. राहुल बोंबे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण टॉस करणार आहोत. द ग्रेटेस्ट सर्वाधिक मोठा सामना. या परिसरातील 2 धुरंधर, 2 नामांकित संघ एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकतील. ज्यामध्ये नेवरे 11 आणि विपक्षामध्ये तुषार स्पोर्ट्स भावसे.
जयजी निपुर्ते देखील उपस्थित होतात, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रुपेश भोई, राहुल बोंबे उपस्थित, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्यांनाच विनंती केली की आपण या आपल्या शुभास सामे इथे टॉस करणार आहोत. चला या राहुल, रुपेश, आपण या आपल्या शुभास सामे टॉस करणार आहोत. तिघांनी आपण यायचं आपल्या शुभास सामे टॉस केला जाईल. एकंदरीत द ग्रेटेस्ट रायव्हरी ऑफ अगई अबिडगर विभाग, तुषार स्पोर्ट्स बावसे आणि या परिसरामध्ये ज्या टीमची जबरदस्त हुकूमत राहिली आहे नेवरे 11. नाण्याच्या दोन बाजू बाबा चषक आणि 9797. कॅप्टन रोशन आणि कॅप्टन गिरीश चौधरी आहेत आमच्या सोमेत. 9797 असा कॉल केलाय, परंतु जी मागणी केली ते पुरवठा आला नाही आहे. मान्यवर विनंती आहे की दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुनश्च एकदा आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय शेंडे मामा या ठिकाणी उपस्थित होते. अगई गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. कुर्णाजी शेंडे यांचं शुभागमन झालंय, आपलं सहर्ष स्वागत. कॅप्टन टॉस जिंकलाय, 4 षटकांचा सामना आहे, अति महत्त्वाचा सामना. कारण जिथनं पहिला टप्पा आपण जेव्हा पुढे पहिला टप्पा असतो त्या टप्प्यामध्ये जिंकल्यानंतर मग पुढे वाटचाल होते. आणि एकंदरीत काय म्हणशील, टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग करण्यात आहात, कशा प्रकारचा सराव राहिला? कारण या सीझनमध्ये तुमच्या संघाने तर दबदबा निर्माण केला आहे परिसरावरती, परंतु एकंदर नाईट फ्लड लाईट्समध्ये खेळायचं आहे की ते दबाव किंवा प्रतिस्पर्धी संघाचा काहीसा दबाव जाणवेल की नाही, की त्यांच्यावरती मात करण्याचा प्रयत्न असेल? टुर्नामेंटची तर पहिलीच नाईट टुर्नामेंट आहे आणि प्रयत्न करू विजय व्हायचा 100% एफर्ट. आणि कोणाकडनं महत्त्वाच्या अपेक्षा असतील या मॅचमध्ये? कारण सर्वच खेळाडू खूप चांगले खेळतात या सीझनमध्ये, परंतु एकंदरीत कोणाकडनं अपेक्षा असतील सामन्यासाठी? नितेश निमसे, केतन ठाकरे, स्वप्नील भोईर, सुरेंद्र निपुर्ते. कॅप्टन गिरीश आमच्या समेत आहेत. मैदानाचा बनवण्यापासून आपण संपूर्ण आढावा घेतला आहे मैदानाचा, परंतु काय म्हणशील या विकेटवरती खेळण्यासाठी प्रथमतः तुला टॉस इम्पॉर्टंट होता की नव्हता? इम्पॉर्टंट होता, परंतु आता टॉस गमावला, बॅटिंग आली, याचा टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असतास? फिल्डिंगच घेतली असती. परंतु आता बॅटिंग करायची आहे, परंतु ॲज अ कॅप्टन काय माइंडचा कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांपर्यंत. आणि एकंदरीत या सीझनमध्ये आतापर्यंत किती ट्रॉफीज तुमच्या नावावरती राहिल्यात? 2 ट्रॉफी आहेत. म्हणजेच 2 ट्रॉफीज आहेत. एकंदरीत 3ऱ्या ट्रॉफीच्या शोधा तुम्ही ते आल्यात. कोणाकडनं महत्त्वाच्या अपेक्षा असतील बॅटिंग ऑर्डरमध्ये? साई गोदडे आणि सुभाष गोदडे यांच्यावर. मॅच सुरू करा पंच. आणि एकंदरीत त्या स्पर्धेबद्दल काय म्हणशील? स्पर्धा तर खूप छान आहे. जसं काय आपलं आगाई आंबेडकर विभागाचं वर्ल्ड कपच. थँक्यू सो मच. खूप चांगला प्रतिसाद दोन्ही कॅप्टनच्या माध्यमातून आपण ऐकला. सामन्याला देखील सुरुवात होते, परंतु टॉस बॉक्समध्ये न्यूज अशी येते, टीम नेवरे 11 वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेच आपण जाऊया जिथनं समालोचक कक्षामध्ये पुनश्च एकदा सज्ज असतील अक्षयजी पांडव सर. थँक्यू. चला लगेचच मॅच सुरू करा. विनंती आहे, फलंदाज आपण आपल्या स्ट्रायकर एंडकडे जायचंय. वेळीची बचत ती करावी लागेल, कारण आज उद्घाटन समारंभाचा सोहळा होता, त्यामुळे थोडंसं उशिराने आपण आजच्या दिवसाचा जो शेड्यूल आहे तो सुरू केला आहे. उद्याच्या मॅच बरोबर 6:30 वाजता संध्याकाळी सुरू होतील. जो निर्धारित वेळ तुम्हाला दिली आहे त्या निर्धारित वेळेतच उद्या सामन्यांची सुरुवात ती होत असताना पाहायला मिळेल. सुमित ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये, साथीने यश गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिल्या ओव्हर करता गोलंदाज साईनाथ, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचार्य केलं गेलंय. चला मॅच ती सुरू करा. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा असतील. चला वॉर्मअप खूप झाला, गोलंदाज सुरू करा. साईनाथ गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. पहिला बॉल ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर, वाईटचा इशारा तिथे पंचांच्या माध्यमातून आलाय. पहिलाच बॉल इथे ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेर तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. वाईटचा इशारा तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. साईनाथ
आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला चेंडू खूप जास्त बाहेर होता, अतिरिक्त बाहेर तो त्यानं डिलिव्हर केला. फलंदाजाने फक्त पहिला सोडून दिला. पंचाच्या मनामध्ये कुठलाही संदेह नव्हता. साईनाथ आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन समोर तोच फलंदाज पुन्हा एकदा त्याच्या समोर उभा आहे. सुमित ऑफ्टमवरनं पुन्हा एकदा अतिरिक्त राहिलाय बाहेर, सलगचा दुसरा आला. इथे वाईड प्रचंड वेगानं गोलंदाजी करण्याकरता प्रयत्न ते आपल्याला पाहायला मिळतात. वेग नुसता तुमच्याकडे प्रचंड असून चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्या खांद्यावर किती कंट्रोल आहे ते महत्त्वाचं आहे. तुमचा जर तुमच्या खांद्यावर कंट्रोल नसेल तर मग तुम्ही चांगली गोलंदाजी कदापि करू शकत नाही. त्यामुळे खांद्यावरचा कंट्रोल तो क्रिकेटच्या खेळामध्ये खूप महत्त्वाचा आहे ॲज अ गोलंदाज म्हणून. साईनाथ पुन्हा एकदा सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल तिथे खेळण्याचा प्रयत्न टॅप केलाय. 1 रन करता प्रयत्न होता रे ते यशचा मात्र योग्य कॉल आलाय. योग्य कॉलिंग तेही क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. यस नो वेट या शब्दांचा वापर तुम्ही जेव्हा धावा घेताना करता त्याचा फायदा तुम्हाला नक्की होतो. होई धाव शक्य, नाही धाव नाही होणार, आणि थांब हा शब्द खूप महत्त्वाचा आहे कारण त्याने विकेट वाचते. 1 बॉलचा खेळ, त्यानंतर 2 ही धावसंख्या दाफलकावर आहे. साईनाथ पहिले 2 बॉल थोडासा स्वैर मारा, मात्र त्यानंतर योग्य टप्प्यावरची गोलंदाजी. इथे मात्र हा बॉल खाली राहिला, फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या आरामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी ती इथे आपल्याला पाहायला मिळते. विजयाकरता 40 धावसंख्येचं लक्ष आहे. पर ओव्हर 10ची सरासरी ती तुम्हाला अधोरेखित करायची आहे. नाईट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 10-12ची सरासरी योग्य सरासरी संबोधली जाते. जी अधोरेखित केली तर लढता येतं तुम्हाला. इथे मात्र चांगला प्रचंड वेगाचा लोवर फुलटॉस बॉल, 1 रन तिथे कंप्लीट केली. एकावरच मानलं जाईल समाधान. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये होती वाढ. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 3 या आकड्यावर. पहिल्या 2 बॉलवर तिथे जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा रन त्या गणल्या गेल्या, मात्र त्यानंतर अगदी योग्य टप्प्यावरची गोलंदाजी ती मैदानाच्या आतनं अधोरेखित होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ, त्यानंतर 3 ही धावसंख्या दाफलकावर आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल तो करवल्यानंतर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज साईनाथ तो पुन्हा एकदा सज्ज होईल. समोर यश त्याला आपण पाहताय. इथे मात्र फटका यशचा तो चांगला आहे. बॉल समोर चाललाय. तिथे चांगली फिल्डिंग सचिनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. वेगवान दौड, तेज दौड ते आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 न वाढते, दुहेरीनं वाढताना पुढे सरकून जाऊन पोचते ती एकंदर 5 या आकड्यावर. चांगली फिल्डिंग सचिनच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. त्यानंतर त्याच वेगानं त्यानं थ्रो केला होता. इथे हात नसता टाकला तर सचिननं बाद केलं असतं, डायरेक्ट हिट लागला असता. रिप्लेच्या माध्यमातून ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजानं जर हात टाकले नसते तर हात डायरेक्ट हिट होता आणि तिथे विकेट ती संपादित करता आली असती. धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ही धावसंख्या दाफलकावर आहे. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होत आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करताना पाहायला मिळाला, मात्र झेल तिथे ड्रॉप झालाय आणि त्यावर रन्स त्या मिळाल्या. 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या 7 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. सात धावा या राफलकावर आहेत. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज साईनाथ तो सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर यश उभा आहे. प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय आणि वेगानं फलंदाजाला बीट करण्याचा इरादा तो आपल्याला साईनाथच्या गोलंदाजीत पाहायला मिळतोय. वाह, काय गोलंदाजी होती. तेच तर्रार बॉल. अक्षरशः यश त्याला चेंडू रीडच झाला नाही. रीड झाला नाही त्या कारणानं बॉल देहेष्टेवर येऊन आदळलाय.
अगदी वेगानं चेंडू लागलाय, त्यामुळे एक निर्धाव चेंडू तो तिथे गणला जाईल. अगदी चांगली गोलंदाजी. हो यश, झोपून घे झोपून घे झोपून घे झोपून घे यश. हा झोपून घे, पाय दाब त्याच्या कमरेवर. पाय जोरात दाब. धावसंख्या 7 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ तोच समाप्ती एखेरीस. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी साईनाथच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर तो गार्डला जाऊन डायरेक्टली लागला, त्यामुळे थोडीशी दुखापत ती पाहायला मिळाली. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतं यश. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट खेळताना सेफ्टी गार्ड्स ते वापरणं खूप गरजेचं आहे. आपल्या जीवापेक्षा काहीच मोठं नाही या जगात. त्यामुळे स्वतःला सांभाळून स्वतःला जपून चांगलं क्रिकेट खेळा. मगाशी फलंदाजी करताना नरेश घाटाळे यांना आपण आय सेफ्टी लावताना पाहिलं. गरजेचं आहे तुम्हाला, तुम्ही वाचाल अशा प्रत्येक गोष्टी वापरणं गरजेचं आहे. मग आय सेफ्टी असेल, सेफ्टी गार्ड असेल, या सर्व गोष्टी उन्हामध्ये खेळताना कॅप्स असतील, सनग्लास असतील, या गोष्टी वापरल्या पाहिजेतच क्रिकेटमध्ये, ज्यानं तुमचा बचाव होईल. मोहन आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 धावा. स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज सुमित आणि यश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. थोडेसे स्ट्रगलमध्ये आहेत, कारण चांगली गोलंदाजी झाली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. चला गेम स्पीडअप करा. तिळगाव संघ जास्तचा वेळ घेतला तर शेवटच्या ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आत वाढवावा लागेल. या गोष्टीची नोंद ठेवा. प्रत्येक टीम करता रूल्स जे समान आहेत त्या रूल्सला फॉलो करून आपण ही स्पर्धा पुढे नेणार आहोत. त्यावेळेस मात्र साईड आर्मनं टाकलेला चेंडू अपील स्ट्रॉंग पाहायला मिळाली. एक रन तिथे पळून पूर्ण केले गेले. लेगबायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. साईड आर्मचे गोलंदाज जे नेहमी चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात, यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर उजवी यष्टी सोडून जाणारा होता असं पंचांनी दर्शवलं आणि तिथे एक रन जी लेगबायच्या स्वरूपानं पूर्ण झाली. मोहन अगदी चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल इथे मात्र लोवर फुल टॉस होता, त्याला लॉंगॉनकडे खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. जोपर्यंत बॉलला तिथे फील्ड केलं, एक रन जी धावफलकावर झुडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये होती वाढ. 9 धावा, 2 चेंडूचा खेळ, समाप्ती एखेरीस. काय गोलंदाजी करतोय मोहन, लाजवाब. अगदी काबिले तारीफ मारा तो पाहायला मिळतोय. रसिद मलिंगाची जी ॲक्शन आहे अगदी त्याच ॲक्शननं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र बॉडी बॅलन्स बिघडला आणि त्यामुळे चेंडूचा टप्पाही भरकटला. ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचाने वाईट म्हणून थंडीत केलंय. हे बघा तिथे बॉडी बॅलन्स बिघडला होता, त्यामुळे खूप जास्त बाहेर राहिला आणि वाईटचा इशारा तो तिथे येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या ती पुढे सरकते. एक रन ज्या राफलकावर महत्वाच्या आहेत. 10 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. यावेळेस फटका फसलाय, बॉल हवेत आहे, चेंडू खाली, यष्टीरक्षक टिपला गेलाय झेल आणि संपवलाय बॅटरचा खेळ. पहिल्या विकेटचं बटन, पहिला खेळाडू तंबूच्या असलेला विकेटचं बटन, खेळाडू बाद. दहा धावा या राफलकावर आहेत. एक विकेटचं पतन जे नुकताच झालेलं आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता नयन येत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिळगाव आणि त्यांच्या विरोधात श्री गणेश मोहिली ज्यांच्यामध्ये ही मॅच सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. करंट रन रेट 6.67 आहे. रिक्वायर्ड रन रेट आता 12 वर पोहोचलाय.
कारण तो 10चा होता सुरुवातीला. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या, 7 धावा आल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी जी आपल्याला अपेक्षित असते, मात्र गोलंदाजानं पॉवरफुल मारा केला आणि त्यामुळे फलंदाजांना रोखून धरलं. मोहन, चला गेम खूप स्लो चालू आहे या मॅचमध्ये. प्रत्येक वेळी मला सांगावं लागतंय की मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. चांगला बॉल आहे, पेस जनरेट केला, खाली ठेवला, फलंदाजाला गुंगारा टाटा बाय बाय म्हणत बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. हे बघा, थोडासा खाली राहिला, तिथे क्रॉस बॅटेड स्ट्रोक तो खेळण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जेवढा क्रॉस बॅटेड फटक्यांचा प्रयत्न कराल तेवढा गोलंदाजाला हावी होण्याकरता संधी मिळेल. यावेळेस जर आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूही एक अँगल क्रिएट करतोय आणि त्याचा फायदा नक्कीच निलगाव संघाला मिळतोय. गोलंदाजी अगदीच चांगली होती, योग्य टप्प्यावरनं मारा होतोय. फलंदाजाचा वीक झोन तो ओळखून गोलंदाजी केली जाते. इथे यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. फरनादा इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. खेळाडू बाद. अप्रतिम बॉल तो तिथे डिलिव्हर केला गेला होता. विकेटचं पतन हे बघा तिथे रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 2 पायांच्या अगदी मधनं क्रॉस बॅटेड फटके. मी याआधी म्हटलं क्रॉस बॅटेड फटके तुम्ही खेळण्याचा प्रयत्न कराल तर मग तिथे गोलंदाजाला हवी होण्याची संधी मिळेल. आणि यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि बॉल तिथे अगदी 2 पायांच्या मधनं विकेटवर जाऊन आदळला आणि तिथे माघारी परतवला बॅटरला. विकेट क्रमांक 2. फलंदाज नयन मैदानात आला आणि लगेचच परतीच्या प्रवासाला लागलाय. 0 या धावसंख्येवर त्याच्या पारीचा अंत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पाच चेंडूचा खेळ झालाय तर नंतर 10 ही धावसंख्या धावफलकावर आहे. 2 विकेटच्या पतनानंतर ती धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. शुभम आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाचा आशेचा किरण यश तो मैदानामध्ये शाबूत आहे. ही जमेची बाब आहे इथे मोहिली संघाकरता. मात्र इथे त्याला कुणाला तरी साथ द्यावी लागेल. मैदानात उभं राहावं लागेल. चेंडूला मिडल करताना सिंगल डबल रोटेट करावे लागतील. स्वतःवर जे प्रेशर क्रिएट झालंय ते प्रेशर रिलीज करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण आणखी प्रेशर जर इथनं वाढलं तर मग टीम अडचणीमध्ये येईल. वाह, लाजवाब, अप्रतिम, दर्जेदार यॉर्कर लाईनचा बॉल. क्रिकेट मधल्या ब्रह्मास्त्राचा वापर. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. क्लीन बोल्डच्या स्वरूपानं तिथे फलंदाजाला माघारी परतवले. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळाली. 2 ओव्हरचा खेळ तो तिथे आतापर्यंत कंप्लीट होत असताना काय गोलंदाजी केली आहे. लाजवाब, आउटस्टँडिंग मारा. मोहन साईड आर्मनं गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. लसित मलिंगाची त्याची स्टाईल जी आहे ती अगदी प्रभावी काम करून गेली. खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना त्यानं अक्षरशः फलंदाजांना वेटीस धरलं, शांत केलं. हतबल आणि हताश बॅटर ते आपल्याला पाहायला मिळाले. आणि हीच हतबलता प्रत्येक गोलंदाजाला हवी असते. गोलंदाजी करताना तो एकच विचार करतो की मला फलंदाजाला हतबल करायचंय, हताश करायचंय, वेटीस धरायचंय, त्याला कुठेही मोकळीक द्यायची नाहीये. आणि तेच काम गोलंदाज मोहन तिथे करताना आपल्याला पाहायला मिळालं. तब्बल 3 विकेट्स त्यानं त्या ओव्हरमध्ये मिळवल्या आणि या 3 विकेट्सनं अक्षरशः कंबरड मोडलंय असं म्हणायला हरकत नाही. मात्र यश या डावातला महत्वाचा बॅटर तो अजूनही मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. इथे मात्र चांगला फटका समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात. ही मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण यश म्हणतोय मी अजूनही हरलेलो नाहीये, मला लढायचंय, झगडायचंय, संघर्ष करायचंय आणि आपल्या टीमला कुठल्याही परिस्थितीत विजयाच्या दिशेने घेऊन जायचंय. बॉल सीमारेषा पार, षटकार.
मधनं पाहायला मिळाला. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला जर आपण पाहिलं तर एक दमदार आक्रमकतेचा फटका तो पाहायला मिळालाय. ऋतिक आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणि त्याच्या विरोधात आक्रमण ते मैदानाच्या आतनं सुरू झालंय. विजयाचं समीकरण ते बदलवलंय कारण या षटकारानं पुन्हा एकदा मॅच मध्ये आणलंय. आता 13 ची सरासरी ती गरजेची आहे कारण पहिल्या चेंडूवर षटकार खेळलाय. 2 ओव्हरमध्ये फक्त 10 बनल्या होत्या, मात्र तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आल्या कारणानं आता 11 मध्ये बनवायचे आहे 24. 11-24चं समीकरण ते जुळवायचं आहे. 11 मधलं 24चं समीकरण काय इथे जुळवणं शक्य होईल यशला अशा बरी नजरेनं तर त्याचा प्रत्येक संघ सहकारी सध्या त्याच्याकडनं पाहतोय. ऋतिकचा दुसरा बॉल चाललाय उंच हवेतनं दूर सीमा रेषा पार. यशनं पाठवलंय बॉलला भूर षटकार. दुसरा सलगचा दुसरा लाजवाब खेळ यश सध्या मैदानाच्या आतनं पेशकश करतोय. सध्या तुमच्या स्क्रीनवर त्याला आपण पाहताय. काय अप्रतिम खेळ तो मैदानाच्या आतनं प्रदर्शित करतोय. प्रेक्षकांचं मनोरंजन हे क्रिकेटमधलं सर्वात महत्वाचं आहे कारण तुम्हा आम्हा सर्वांना ओळख जर कुणामुळे प्राप्त झाली आहे तर या प्रेक्षक राजामुळे. या प्रेक्षक राजाची पसंती या खेळाला खूप आहे आणि त्यामुळेच आपल्या सर्वांना आपली स्वतःची एक चांगली ओळख मिळाली आहे. अगदी प्रेक्षकांना खुश करणारी बॅटिंग सध्या यशच्या माध्यमातून आपण मैदानात पाहताय. प्रेक्षकांच्या गळ्यातलं ताईत बनण्याचं काम सध्या यश मैदानाच्या आतनं करतोय. धावसंख्या 22 आहे 3 विकेटच्या पतनानंतर. पुढचा बॉल ऋतिक समोर यश उभा आहे. यावेळेस सलगचा तिसरा. इट्स आउट ऑफ द पार्क. यशच्या बॅटमधनं सलग तिसरा गगनचुंबी आसमानी प्रहार षटकार. समीर भानुशाली यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख पारितोषिक यशच्या या सलगच्या 3 षटकारांकरता आलंय. सलग 3 षटकार यशनं जे मैदानाच्या आतनं पेशकश केले त्यांच्याकरता समीरजी भानुशाली यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आलंय. अगदी चांगला खेळ, लाजवाब खेळ. सलगच्या 3 बॉलात 3 मारलेत. मॅच मध्ये टीमला घेऊन आलाय कारण आता 9 मध्ये बनवायचे आहेत 12. सज्ज होत आहे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज ऋतिक समोर यश उभा आहे. इथे लोवर फुल टॉस कव्हरच्या दिशेने उडवला. क्षेत्ररक्षक करतोय चुकी आणि त्या चुकीचं भुगतान करावं लागेल संपूर्ण टीमला. बॉल गेलाय कव्हरला फाडून तोडून सीमा रेषा पार. क्रॅकिंग चौकार 4. मैदानात चुकीला माफी नाही आणि इथे याही चुकीला माफी नाही. बॉल सीमारेषा पार गेलाय. धावसंख्या 32, 32 धावा 3 विकेटच्या पतनानंतर. क्रिकेटचा खेळ त्यामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि इथे यशनं आपल्या टीमची वेळ बदलली आहे. अगदी लाजवाब खेळ सध्या मैदानाच्या आतनं प्रदर्शित करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक वेगानं झेपावतोय. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं 1 रन त्यावर मानलं गेलंय समाधान. ज्या एकेरीच्या मदतीनं धाफलकामध्ये होती वाढ धावसंख्या 33ला 3. अगदी क्रीज गेलचा नंबर तो स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. 3 हा आकडा 3 वेळेस सध्या धाफलकावर आहे. 33 विकेटच्या पतनानंतर 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. आता विजयाकरता बनवायच्या रीतनं धावा 7 आणि चेंडू ही तुमच्याकडे शिल्लक आहेत 7 बॉल 7 ची गरज. 12 बॉल 30 ची मॅच. यशनं अगदी 7 बॉल 7 वर आणून ठेवली आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका. बॉल पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चाललाय. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 रन तर कंप्लीट केली आहे. वेगानं दुसऱ्या धावे करता दौड आणि तिथे नॉनस्ट्राईक एंडकडे थोडासा लेट लावला का बॉल असं चित्र आहे कारण यश धावत असताना तिथे बॉल उशिराने लावला गेला. रन तिथे कंप्लीट केली.
2 आल्या आणि 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 35. येस, या ठिकाणी आपण पाहतोय की या स्पर्धेचा थेट आनंद जे याच आघाई गावाला बिलॉंग करणारं व्यक्तिमत्व जे आता ऑस्ट्रेलिया येथे आहेत आणि तिथनं या मॅचचा आनंद घेत आहेत. पंकजजी निमसे एक अतिशय चांगले खेळाडू म्हणून नेहमीच चर्चेत असतात, परंतु आज ते या मॅचचा आनंद ज्यांच्या वतीनं आम्हाला विशेष सहकार्य 500 पारितोषिक आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केले ते आज थेट ऑस्ट्रेलियावरनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पंकजी निमसे आपलं देखील सहर्ष स्वागत असेल बाबा चषकाच्या वतीने आणि त्यांनी एका संघाला पुरस्कृत देखील केले या स्पर्धेमध्ये. शेवटचे 6 बॉल आहेत तर विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर 5 या धावसंख्येची गरज आहे. मॅचमध्ये होत्याचं नव्हतं झालंय कारण या ओव्हरमध्ये जवळपास 25 धावा आल्या. 25 धावसंख्येनं धाफलकावर जर आपण पाहिलं तर 35 लागल्या. तिथनं 5 बनवायचे आहेत. येणारी 6 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रल्हाद शेवटचं षटक ते हाताळण्याकरता येतोय. समोर यश उभा आहे. यशनं अगदी यशसंपन्न बॅटिंग ती मैदानाच्या आतनं करून दाखवली आहे. आपल्या टीमला मॅचमध्ये घेऊन आलाय. पुढचा बॉल आणि इथे मात्र बॉलला तिथे वळवण्याचा प्रयत्न केला. एक सिंगलमध्ये कन्वर्ट करण्याचा इरादा तो फसलाय. इथे माघारी परतावा लागेल. क्रिकेटचा खेळ आहे. शॅमेलियन सरड्यालाही लाजवेल एवढ्या वेगानं रंग बदलतो. या खेळाला वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि इथे यशनं पहिल्या बॉलवर एक चुकी केली आहे. तिथे एक रनआउटची विकेट आली आहे. खेळाडू बाद फुलटॉस होता बॉडी लाईनवर आणि त्यावर तिथे विकेट आली आहे. पहिल्या बॉलवर इथे रनआउटची विकेट ती येत असताना आपल्याला पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना हरीश जो नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय स्ट्रायकर एनकडे असेल. बघूया हरीश कशा पद्धतीने खेळ इथे मैदानाच्या आतनं साकार करेल. कारण येणारे बॉल शिल्लक आहेत 5. त्यामध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 5. 5 बॉलमध्ये 5 रनचं समीकरण आहे आणि या 5 मध्ये 5चं समीकरण ते कठीण करण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे गोलंदाज प्रल्हाद. यावेळेस मात्र अपील आणि बोर्ड आकाशाकडे. मी म्हटलं ना पहिल्या बॉलवर यशनं चुकी केली आहे. त्या चुकीनंतर आता टीम अडचणीमध्ये येऊ शकते. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. आता बॉल शिल्लक आहेत 4 आणि रन बनवायचे आहेत 5. चला नवीन बॅटर लवकरात लवकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचंय. ज्या पावली मैदानामध्ये आला होता हरेश त्याच पावलाने लगेचच परतीचा प्रवास तो त्याला सुरू करावा लागलाय. हरेश आला आणि लगेच गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षद आलाय. बघूया कशा पद्धतीने खेळ तो करेल. इथे स्ट्राईक रोटेट करेल की चांगला फटका खेळून मॅचला जिंकवेल. मॅचमध्ये काय घडेल ते आपल्याला बघायचंय. रोमांचक सामने जे प्रेक्षकांना पाहायला आवडतात आणि त्यात असे 4 बॉल 5 ची मॅच ज्यामध्ये चांगलं प्रेशर जर क्रिएट झालं तर खूप चांगला आनंद तो प्रेक्षकांना लुटता येतो. काही तसाच एखादा हाय व्होल्टेज ड्रामा या मॅचमध्ये इथे क्रिएट होत असताना आपल्याला पाहायला मिळेल का. हर्षद आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे. प्रल्हाद आपल्या षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र फुल टॉस दिलाय. ऑन साईडला वळवलंय त्याला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. अंपायर रिव्ह्यू आहे. पंचांनी मदत घेतली आहे. तिथे कमरेपेक्षा वर आहे की नाही ते चेक केलं जाईल.
रवींद्र निमसे आपली जी मुख्य इट्स अ फेअर बॉल. यस थँक्यू. मुख्य रस्त्यावरती आपली जी गाडी आहे ते आपण बाजूला पार्क करा जरा. काहीसा अडथळा निर्माण झाला तिथे आपण लगेचच आपण जाऊन ती बाजूला पार्क करा. काहीसा अडथळा निर्माण होतोय, सो आपण लगेच जाल अशी अपेक्षा असेल. विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर अजूनही 4 धावसंख्येची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. यश त्याला आपण स्ट्रायकर कडे सध्या बॅटिंग करत असताना पाहत आहे. बघूया यश कशा पद्धतीने खेळ केलेला आतापर्यंत. तर या मॅचला त्यानं जिवंत ठेवलंय. चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल यश करता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रल्हाद तो सज्ज होत असताना इथे फुल टॉस दिलाय आणि त्याला फुल टोल वसुलत असताना खेळ खलास केलाय. बॉल सीमारेषा पार. विजयी होतीये टीम श्री गणेश मोहिली या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट यश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अगदी लाजवाब आउटस्टँडिंग 34 धावसंख्येची इनिंग ती त्यांनी मैदानाच्या आतनं पेशकश केली आणि यश ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच लगेचच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हायचे. वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण विनाविलंब मैदानाच्या आतमध्ये या आणि आपलं क्षेत्ररक्षण ते सजवण्याकरता सज्ज व्हा. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सँडी तिथे आपल्यासोबत जोडले जातील आणि यश यांना सावली क्रिएशन सध्याच्या घडीला संपूर्ण भारतात अग्रगण्य टी शर्ट्स आणि ट्रॅक्स त्यांच्या माध्यमातून प्रोव्हाइड केल्या जातात. ते हरिजी पालवी यांच्या माध्यमातून आलेला एक ब्रँडेड टी शर्ट मॅन ऑफ द मॅचचा आपण तो तिथे वितरित करणार आहोत. चला दोन्ही संघ आपण शेकहँड करून मैदान सोडायचं आहे. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू अप्रतिम खेळ. जेथे संघ अडचणीमध्ये होता